तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलो आता इव्हेंटला आल्यावर आपल्या बाजूने एक स्क्वॉड उतरते. मग काय, आपल्या टीममेट तर माहीत आहे कसे आहेत. मग उतरला नाही स्क्वॉड एनिमीचा आणि आपल्या टीममेटनं त्याला फिनिश पण करून टाकलं. मग हे झाले फिनिश आणि आम्ही आलो आता सेंटरला आल्यावर एका बंद्यानं आमच्या टीममेटला नॉक केला. मग तो करत रश केल्यावर आपण त्याला पाहिजे ती शॉटगन, मग त्याला तिथंच नॉक फिनिश देऊन टाकू. मग इकडे आलो लोड करायला आलो तेवढं त्या बंद्यानं मग फायरिंग दिली. मग त्याला पिक करून जागीच नॉक दिल्यावर गेलो त्याला फिनिश करायला. जसं त्याला फिनिश केलं मग थोडंसं इथं थांबलो की इथं त्याचा टीममेट पण आला त्याचा. पण टीममेट मला वाटला इकडून पाहिजे, पण तो तिकडून आला आणि कुदून मला शॉटगन मारला. मग आलो मी पाहुणींपाशी आल्यावर इथं कोणी बंद दिसला नाही तर मी पाहुणींना ॲक्टिवेट केलं. बंदा काऊन आले नाहीत हे तुम्हाला पुढे समजलं. आता मी पाहुणींना ॲक्टिवेट करत आहे तेवढे बंदे शोधतो. बंदे बनवतो, ॲक्टिवेट केलं. आता या पाहुणींची ॲनिमेशन बघा, एकदम PUBG मोबाईलसारखी, पण त्याचे काम एकदम लो क्वालिटीचे, म्हणजे कसे बघा. मी केला आता त्या पाहुणीला ॲक्टिवेट, म्हणजे मला वाटलं आता बंदे आले तर पाहुणे डॅमेज देणार, या एनिमींना मारणार, पण तसं काही झालं नाही. ना डॅमेज दे ना काहीच नाही करे. मग मला समजलं म्हणून बंदे इथं येत नाही त्याला ॲक्टिवेट करायला. मग आम्ही तिथून आलो इथं स्कूलच्या अपार्टमेंटला. मग अपार्टमेंटला आल्यावर इकडे होते बंदे. एक बंदा इथं आलता आणि एक बंदा चालला होता गाडी घेऊन. मग त्याला झोपून दिला जरा स्प्रे, पण तो काही त्याला लागला नाही. मग आपल्याला तिथूनच एका बंद्यानं फायरिंग दिल्यावर आपण कव्हरला आल्यावर इथं एक गाडी होती, तटून तो फायरिंग द्यायचा बंदा. आपल्याला माहीत आहे तिथं बंदा आहे. मग त्याला बघत होतो, इकडून काही दिसला नाही म्हणून या साईडनं आलो. मॅरला इकडून दिसला, मग इकडून बघितलं तो दिसला, ते इकडे फायरिंग, गाडी काढून निघाला. मग आपण त्याला स्प्रे, चांगला डॅमेज पडला. मग तो त्याला रिकॉलवर आपण तरी डॅमेज दिला, पण काही त्याला जास्त डॅमेज पडला नाही. मग तो आपल्याला दिसला सर्कलातून इकडे येताना, कारण मला माहित होता तो इकडे सर्कलात येणार आणि तिकडे बंद्या. मग तिच्याकडे बघितलं, ती दिसली आपल्याला गाडी, तो येऊ तर सर्कलात. मग काय, मी मरलेलं फिनिश तर करावं लागणार. मग गेलो हे उडून त्याच्यापाशी, पण तो गेला दुरून म्हणून त्याला काही मारता आलं नाही आणि गेला तो सर्कलात. मग आपल्यावर सर्कल आला. मग आपण गेलो गाडी घेऊन सर्कलाच्या अंदर. मग सर्कलाच्या अंदर येताबरोबर आपल्याला दिसला बंदा एक उलटानं. तो उलटानं दिसला, त्याला म्हटलं फायरिंग द्या, पण तो कुठे गेला काय दिसलं नाही. डबल गाडी काढली, गाडी घेऊन सर्कलात चाललो होतो. मग जसं सर्कलात जायला लागलो, जसा तो उडून येताना बंदा तो दिसला तर आपल्याला येताना त्याच्यावर लक्ष गेलं तर आपल्याला झाडाला ठोस लागली. त्यांनी आपल्याला फायरिंग खूप चांगला डॅमेज दिला. मग हेल्किट लावली, तेवढा तो टाकत होता बॉम्ब. अंतरा दूर होता म्हणून काही जास्त आपल्याजवळ आला नाही. मग त्याला दिली फायरिंग, UMP तर खतरनाक आहे. दिला पिक आणि पाडली त्याची पेटी. द किंग झाला खाक.
मग त्याची पेटी लुटली. आता पेटी लुटत बसलो, पण मग एवढं लक्षात राहिलं की आता सर्कल छोटासा आहे म्हणून हेल्मेट लावावं. पण मी म्हटलं मोठा असणार, ते काही लक्षात आलं नाही. लुटत बसलो. मग गेलो आम्ही. म्हटलं आता आपल्याशी गाडी आहे. गाडीपाशी गेल्यावर मग समजलं त्या निमित्त गाडीचे टायर फोडले. मग मी गेलो हे उळ्याचं घेऊन. मग उळ्याचं घेऊन गेल्यावर मग समजलं हेल्थ लाल झाल्यावर, कोणाची बी राहिल्यावर, की आपल्यापाशी टाईम कमी आहे हेल्थ लावायला. मग आपण पडून नाव. मग हा पाहुणे फक्त एका कामाचा आहे. कोणत्या? रिवाय करायचे. ये रिवाय करे, ही लिमिटेड रिवाय आहे त्याची. म्हणजे कसं, आपले टीममेट जिथपर्यंत जिवंत आहेत तिथपर्यंत तो रिवाय देऊ शकतो. जसे टीममेट मरतील तसं हाय पण मरून जातो. आता माय किती रिवाय झाले, मुलगा किती होतात. तर हे दुसरं, जरपर्यंत टीममेट आहात तोपर्यंतच रिवाय देतो. आणि याले बोलायसाठी काही सेटिंग असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. हा लास्टच्या सर्कलसाठी खूप कामात आहे. कारण जो बंदा रँक पुश करतो त्यासाठी खूप कामाचा आहे. मग मी बघतो हा कितीपर्यंत देते. बँडेज लोअरला पण काही होऊन नाही राहिला. आपले एक करून टीममेट नॉक करून राहिले. आणि जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला असाल तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद मित्रांनो.